राजपूत सर स्टडी सर्कल मध्ये आपले स्वागत आहे. आजचा टॉपिक पाहणार आहोत आपण ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके, आता ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज काय असतील की जेणेकरून आयडेंटिटीजचे 3 टाइप्स असतील. ओके, आयडेंटिटीज कोणकोणते आपण फाइंड करतो त्या आयडेंटिटीज आपण पाहू आणि त्याच्यानंतर पुढे पाहू 6.1 प्रॅक्टिस सेट. ओके, प्रॅक्टिस सेटचे जेवढे क्वेश्चन होते तेवढे पाहायचे व्हिडिओमध्ये. ओके, देन ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके, मग ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज काय, मी या ठिकाणी एक ट्रायंगल काढलेला आहे. ट्रायंगलचं नाव दिलं आहे ट्रायंगल ABC. ओके, असं लिहू इन ट्रायंगल काय ABC इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री. अँगल B दिसतोय आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, आणि राईट अँगल ट्रायंगल कितीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. ट्रायंगल ABC. ओके, मग ट्रायंगल ABC कितीचं राईट अँगल ट्रायंगल असेल म्हटलं चालतं. ओके, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. ओके, असंही म्हणू शकतो ट्रायंगल ABC is a right angle triangle. Okay, triangle ABC is a right angle triangle. Okay, असे आपण याला म्हणू शकतो. देन आता हा राईट अँगल ट्रायंगल झाला. याच्यातून आता आपल्याला काय करायचे, साइड पडते याच्यात. ओके, हे असते अपोजिट साइड, हे असतो ऍडजसंट साइड आणि हा असतो हायपोटेन्युस. ओके, हायपोटेन्युस, ऍडजसंट साइड अँड अपोजिट साइड. हायपोटेन्युस, ऍडजसंट साइड आणि अपोजिट साइड आपल्याला ओळखायचं. त्याच्यातून काय करणार आपण, ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला साइन थीटाचं व्हॅल्यू, कॉस थीटाची व्हॅल्यू, टॅन थीटाची व्हॅल्यू. ओके, मग साइन थीटा इज इक्वल टू ओ हिरो, कॉस थीटा इज इक्वल टू ए हिरो अँड टॅन थीटा इज इक्वल टू हिरो ए, सॉरी ओ ए. ओके, हे ऑलरेडी लिहिलंय आपण. ओके, याच्यावरून सोल्युशन करायचंय. मग काय, साइन थीटा ओ हिरो म्हणजे ओ कोण दिसतोय आपल्याला, ओ म्हणजे AB, मग तिथं लिहू शकतो AB अपॉन हायपोटेन्युस, हायपोटेन्युस कोण आहे, AC इज इक्वल टू, आता कॉस थिटाचा काय ए हिरो, ए म्हणजे कोण, BC. ओके, ए कोण आहे, BC आहे. अँड हायपोटेन्युस इज AC इज इक्वल टू, आता टॅन थीटाचा इज काय, OA. ओ म्हणजे कोण असेल मग, OAB अपॉन ए कोण आहे, BC. हे झालं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. ओके, मग काय करतो आपण, जसं आपण हे ऑलरेडी लिहिलेलं असेल. आता साइन थीटाचा अपोजिट कॉसेक थीटा, कॉस थीटाचा अपोजिट सेक थीटा आणि टॅनचा अपोजिट कॉट थीटा इज इक्वल टू. ओके, ओ हिरो होता हिरो ओ, उलट लिहायचंय. ओके, ए हिरो होता हिरो ए, ओ ए होता ए ओ. ऑपोजिट लिहिलं तसं ऑपोजिट यांचंही लिहायचं. काय करणार, AB अपॉन AC होता तर AC अपॉन AB, BC अपॉन AC होता AC अपॉन BC, AB अपॉन BC होता BC अपॉन AB. ओके, झालं BC अपॉन AB. ओके, अपोजिट लिहायचे होते, अपोजिट झाले BC अपॉन. इथपर्यंत झाले हे 6. तर 6 टर्म काय करायचे, आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचे. आता पुढचं जे एक्झाम्पल सॉल्व म्हणजे याच्यावरून आयडेंटिटीज कशा काढल्या जातात. आधी काय करणार, साइन थीटा इज इक्वल टू ओ हिरो कोण येतोय, AB अपॉन AC. कॉस थीटा येतोय ए हिरो म्हणजे कोण, BC अपॉन AB. टॅन थीटा येतो OA म्हणजे कोण असेल, अपोजिट साइड कोण होती, AB अपॉन BC. कॉसेक थीटाचा काय म्हणजे त्याचं अपोजिट म्हणजे काय, ओ हिरो होता तर हिरो ओ उलट येतोय. ओके, कॉसेक थीटाचा परत काय, मग जसं उलट झालं तसं याचं AB अपॉन AC होता तर काय AC अपॉन AB. ओके, कॉस थीटाचा सेक थीटा येतो, कॉस थीटाचा अपोजिट काय येतो, सेक थीटा. ओके, मग ए हिरो होता तर हिरो ओ झाला, उलट झालं. ओके, मग BC अपॉन AC होतं तर AC अपॉन BC झालं, उलट. ओके, टॅन थीटाचा अपोजिट कॉट थीटाचा काय आता ओ हिरो होता तर हिरो ओ झाला.
ओके हिरो ओ झाला तर काय असेल AB अपॉन BC होतं तर BC अपॉन AB झालं म्हणजे उलट झालं. हे तुमचे 6 टर्म्स होते ऑलरेडी मी स्टार्टिंगला तुम्हाला 6 दाखवले. ओके मग याच्यावरून आयडेंटिटीज कशा तयार करायचं. ओके मग फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक ट्रायंगल काढलेला आहे. ट्रायंगल मध्ये ABC एक राईट अँगल ट्रायंगल ABC चं दिसतोय. ओके मग ABC मध्ये या ट्रायंगल्स मध्ये पायथागोरस थेरमचा यूज करू. ओके बायुज्ड पायथागोरस थेरम बायुज्ड PT म्हणजे काय पायथागोरस थेरम बायुज्ड पायथागोरस थेरम. आणि पायथागोरस थेरम आपल्याला माहिती आहे की फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपो स्क्वेअर. ओके किंवा असंही म्हणू शकतो हायपो स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. ओके मी असं म्हणतो की अपोजिट साइड स्क्वेअर इज इक्वल टू अपोजिट साइड स्क्वेअर प्लस ऍडजसंट साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपो स्क्वेअर. ओके देन अपोजिट साइड कोण होते मग AB स्क्वेअर प्लस सेकंड साइड कोण आहे BC स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूस कोण असेल AC स्क्वेअर. ओके मग काय करणार दोघं साइडला. आता या ठिकाणी असं इक्वेशन आलं हे पायथागोरस थेरमनुसार आपण त्याला सॉल्व्ह केलं. ओके मग याच्यात काय करणार आपण AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC. ओके मग मला या ठिकाणी आयडेंटिटी तयार करायची. आयडेंटिटी काय असेल sin स्क्वेअर इज इक्वल sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके मग याला आता आयडेंटिटी तयार करण्यासाठी काय करतो मी याला डिवाइड AC स्क्वेअर. ओके डिवाइडिंग बोथ साइड AC स्क्वेअर ने करून टाकू आपण. ओके डिवाइडिंग बोथ साइड AC स्क्वेअर ने दोघं साइडला काय करायचं डिवाइड करायचं. मग डिवाइड करा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. ओके या ठिकाणी पहा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर आणि AC स्क्वेअर दोघे ठिकाणी आलं. ओके मग या ठिकाणी जे इज इक्वल टू दोघं ठिकाणी आलेले आहेत काय करणार आता AC स्क्वेअर याला सेपरेट लावून देऊ. आधी काय करणार AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अँड AC स्क्वेअर. आधी लिहून घेऊन नंतर कॅन्सल करू लागेल. AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. ओके मग AC स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर म्हणजे 1 होऊन जाईल. ओके आणि या ठिकाणी काय दिसतंय जी व्हॅल्यू आहे हा आता या ठिकाणी स्क्वेअर आहे सेपरेट स्क्वेअर आहे याला ब्रॅकेट स्क्वेअर कंटिन्यू करून टाकू. ओके देन ब्रॅकेट स्क्वेअर कसे होतील देन AB अपॉन AC इन ब्रॅकेट स्क्वेअर दोघांना सेपरेट होता आता ब्रॅकेटला स्क्वेअर लावून प्लस दुसरा BC अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे होल स्क्वेअर. ओके आणि AC स्क्वेअर गेट कॅन्सल झाला काय होतो 1 आला 1. ओके मग 1 आल्यानंतर पहा या ठिकाणी काय करू शकतो आपण AB अँड AC कोणाची व्हॅल्यू आली AB अँड AC AB अँड AC कोणाची sin स्क्वेअर ची व्हॅल्यू होती. ओके लिहू आपण त्या ठिकाणी की sin स्क्वेअर AB अँड AC कोणाची आहे sin स्क्वेअर ची. म्हणून मी या ठिकाणी काय लिहू शकतो sin स्क्वेअर थिटा प्लस झाला BC अपॉन AC कोणाची व्हॅल्यू आली cos ची. ओके मग cos स्क्वेअर थिटा कारण की या ठिकाणी स्क्वेअर आहे ना हा फक्त AB अपॉन AC लिहिला आपण पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून त्या ठिकाणी AB अपॉन AC चा स्क्वेअर म्हणजे काय sin चा स्क्वेअर. ओके अँड BC अपॉन AC चा स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर. ओके इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर फर्स्ट ही फर्स्ट आयडेंटिटी तयार झाली. ओके फर्स्ट आयडेंटिटी वरून आता आपल्याला काय करायचंय सेकंड आयडेंटिटी काढायची. सेकंड आयडेंटिटी कोणती. ओके पहा आपल्याला 3 आयडेंटिटी काढायच्या होत्या एक इथं बाजूला लिहून देतो sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. ओके आणि दुसरी 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos sec स्क्वेअर थिटा. ओके तिसरी आयडेंटिटी 3 आयडेंटिटी काढायची पहिली झाली. ओके आता दुसरी आयडेंटिटी काढण्यासाठी ओके मी याला काय करतो मी डिवाइडिंग ऑन बोथ साइड
डिवायडिंग ऑन बोथ साइड वन टाइम साइन स्क्वेअर ने करायचा आणि डिवायडिंग ऑन बोथ साइड वन टाइम कॉस स्क्वेअर ने करायचं. येत आहे ओके. आयडेंटिटी पहिलं काय करणार, साइन स्क्वेअर ने डिवायडिंग ऑन बोथ साइड करून टाका. ओके. दुसरं काय करणार, कॉस स्क्वेअर ने डिवायडिंग ऑन बोथ साइड करून टाका. दोघे सिंपल आहे पाहू. ओके. डिवायडिंग ऑन बोथ साइड असं म्हणू. डिवायडिंग ऑन बोथ साइड कशाने, साइन स्क्वेअर ने, साइन स्क्वेअर थिटा इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला काय करायचंय, डिवायडिंग ऑन बोथ साइड साइन स्क्वेअर थिटा ने करायचंय. ओके. मग साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याचं दोघांचं आपल्याला काय, साइन स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन ला काय येईल, साइन स्क्वेअर थिटा. आलं दोघं ठिकाणी. ओके. मग याला सेपरेट लावून द्या. आता काय कॉमन होता ना, सेपरेट लावायचं. काय येईल मग, साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. ओके. पहा आता जसं आपण या ठिकाणी ac स्क्वेअर कॅन्सल केला आणि काय आला होता 1, तसं या ठिकाणी साइन स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा गेट कॅन्सल नंतर काय उरणार 1. ओके. प्लस ओके कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर कोणाचा असतो, कॉटचा व्हॅल्यू, कोणाची, कॉट स्क्वेअर थिटा. ओके. घेऊन देऊ आपण त्या ठिकाणी 1 प्लस कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर, कॉट स्क्वेअरची व्हॅल्यू असते cot square theta is equal to 1 upon sin cosec square theta. Equation number second. Okay. Second identity तयार झाली. पहा sin square theta plus cos square theta is equal to 1. First identity 1 आणि सेकंड नंतर काय येते 1 plus cot square theta is equal to cosec square theta. पहा 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आयडेंटिटी नंबर 3. ओके. सेकंड तयार झाली. मग याच्यावरून काय करायचं, आता साइनचा यूज झाला तर कॉसचा यूज करू. ओके. कॉस मध्ये काय करणार, जसं आपण डिवायडिंग ऑन बोथ साइड साइन स्क्वेअर थिटा, तसं आता काय कॉस स्क्वेअर थिटा, डिवायडिंग ऑन बोथ साइड कॉस स्क्वेअर थिटा इन इक्वेशन 1. ओके. इन इक्वेशन 1 काय करायचं, डिवायडिंग ऑन बोथ साइड या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा ने केलं होतं, आता काय करणार आपण कॉस स्क्वेअर थिटा ने. ओके. आयडेंटिटी जी थर्ड होती ती याच्यातून निघेल. ओके. देन काय फर्स्ट इक्वेशन, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके. अपॉन ला काय येईल, मग दोघांचा अपॉन ला काय येईल, कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा आलं दोघांचा अपॉन. ओके. मग काय करू, सेपरेट लावा. या ठिकाणी कॉमन आलेला आहे ना, कॉमन कॉस स्क्वेअर थिटा आहे, आता सेपरेट लावायचं. काय होऊन जाईल, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ओके. काय येतं याचं, याच्यात कॉमन सेम आलं होतं ते कॅन्सल केलं होतं, याच्यात तसं काही सेम येतंय का. ओके. काय येतं आपल्याला, कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा सेम येतंय, कॅन्सल करून टाकू. ओके. ते 1 चा, मग या ठिकाणी साइन अपॉन कॉस काय येतो, टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॅन्सल झाला उरेल काय 1 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा येतो, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा येतो सेक स्क्वेअर थिटा. ओके. याला आपण असंही लिहू शकतो किंवा असंही लिहू शकतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इक्वेशन नंबर 3. ओके. आले ते आयडेंटिटीज, 3 आयडेंटिटीज आहेत आपल्याकडे. पहिली आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरी होती 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि तिसरी होती 1 प्लस. आपण प्रॅक्टिस 6.1.
ओके 6.1 मधला पहिला क्वेश्चन. त्याच्यासाठी मी काय केलं, आपण जे आयडेंटिटीज आधी काढल्या त्या आयडेंटिटीज लिहून घेतल्या. ओके जेणेकरून आपल्याला या आयडेंटिटीजचा यूज करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट जे 24 फॉर्म्युले लिहून दिले होते ते 24 फॉर्म्युले देखील आपल्याला या ठिकाणी यूज करायचे. ओके मग त्यासाठी आम्ही फर्स्ट क्वेश्चन आहे sin θ = 7/25. sin θ = 7/25 आणि cos θ फाइंड करायचा आणि tan θ फाइंड करायचा. ओके मग sin θ ची व्हॅल्यू काय 7/25. त्याच्यावर काय cos θ आणि tan θ. तुम्हाला दोन मेथड दाखवतो. दोन मेथड पैकी कुठली तुम्ही एक मेथड यूज करू शकता. ओके जी सोपी वाटते ती वापरायची. ओके मग पहिली मेथड पाहू आपण. पहिल्या मेथड मध्ये पहा sin ची व्हॅल्यू दिलेली आहे. sin θ = 7/25. पहिल्या मेथड मध्ये sin ची व्हॅल्यू 7/25 काय 7/25 cos θ फाइंड करायचा आणि tan θ फाइंड करायचे. ओके आयडेंटिटीजचा यूज करा. आयडेंटिटीज ज्या ठिकाणी sin² θ cos² θ 1 असेल तर sin असेल तर cos काढायचं असेल तर फर्स्ट आयडेंटिटी यूज करा. tan दिलेला असेल sec काढायचं असेल तर सेकंड आयडेंटिटी यूज करा. cot दिलेला असेल sec cosec काढायचं आहे तर थर्ड आयडेंटिटी यूज करा. ओके आता या ठिकाणी sin दिलेला आहे म्हणजे sin कुठे येतोय आपल्याला या ठिकाणी फर्स्ट आयडेंटिटी मध्ये म्हणजे cos निघून जाईल आपल्याकडे. मग cos फाइंड करायचं आहे आपल्याला. sin दिलेला आहे cos फाइंड करायचं आहे. फर्स्ट आयडेंटिटी आपण या ठिकाणी यूज करू शकतो. ओके मग फर्स्ट आयडेंटिटी यूज करू. ओके काय फर्स्ट आयडेंटिटी sin² θ cos² θ = 1. ओके फर्स्ट आयडेंटिटी. फर्स्ट आयडेंटिटी मध्ये पहा sin² θ cos² θ = 1. मग sin फाइंड त्याच्या ब्रॅकेट स्क्वेअर कारण की sin ची व्हॅल्यू आहे 7/25 पण sin चा स्क्वेअर नाही ना म्हणून त्याला ब्रॅकेट स्क्वेअर लागतं. प्लस cos² θ आहे का काहीच नाही त्याला तसं लिहायचं आणि = 1. ओके मग ही व्हॅल्यू आता 7 चा स्क्वेअर 49/25 चा स्क्वेअर 625. ओके प्लस cos² θ = 1. ही पूर्ण व्हॅल्यू मागे टाका म्हणजे काय होईल cos² θ = 1. ही मागे जाताना मायनस होऊन जाईल -49/625. ओके मग 625 1 जा cos² θ = 625 1 जा 625 -49/625. मग 625 मधून 49 गेले किती उरतील cos² θ याच्यातून 49 गेले 576. ओके आणि आपणला 625. मग आपल्याला cos² काढायचा होता. काय काढायचा होता cos². म्हणजे cos² च्या जागेवर मी फक्त cos θ लिहितो आणि बाजूची संख्या पुढे चालली जाईल अंडर रूट मध्ये 576/625 गेले अंडर रूट मध्ये. मग अंडर रूट मध्ये काय जी पण व्हॅल्यू अंडर रूट मध्ये जाते ती अंडर रूटच्या बाहेर कशी येते ज्यावेळेस ती कोणाच्या तरी स्क्वेअर असते. मग काय लिहिणार cos θ = अंडर रूटच्या बाहेर निघताना 576 कोणाचा स्क्वेअर आहे 24 चा. कोणाचा आहे 24 चा. cos θ = 576 24 चा स्क्वेअर आणि 625 कोणाचा आहे 25 चा आणि cos θ ची व्हॅल्यू. ओके आपल्याला काय फाइंड करायचं होतं cos θ फाइंड करायचं होतं. sin θ वरून cos θ फाइंड झाला. ओके मग tan पण फाइंड करायचं आहे. मग tan साठी काय करू शकतो आपण tan ची व्हॅल्यू. मग tan चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला एक दुसरा भाग पहिले काय असेल tan θ tan θ साठी काय यूज करू शकतो OA. इथं O आणि A ची व्हॅल्यू जी दिलेली असेल ती टाकू शकतो. ओके मग दिलेली असेल ती म्हणजे कुठली O कोण असेल O म्हणजे 7 H म्हणजे 25. ओके आणि हा असेल 24. O म्हणजे काय लिहिणार मग O म्हणजे 7 आणि आपण A म्हणजे 24 डायरेक्टली व्हॅल्यू येऊन जाते. असंही करू शकतो किंवा नाही तर tan चा फॉर्म्युला. ओके tan चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे tan θ sin θ upon cos θ. मग tan θ sin θ ची व्हॅल्यू काय होती sin θ ची व्हॅल्यू आपल्याकडे जी ऑलरेडी दिलेली क्वेश्चन मध्ये दिलेलं होते ना आपल्याकडे किती होती sin θ ची व्हॅल्यू 7/25 अपॉन cos θ ची व्हॅल्यू किती आली 24/25 25 कॅन्सल. मग tan θ काय होते tan θ
theta is equal to 7/24. ओके, असं ही फर्स्ट मेथड आपण याचा आन्सर काढू शकतो. आता सेकंड मेथड, मग सेकंड मेथड कशी यूज करायची हो आपण सेकंड मेथड. आता सेकंड मध्ये काय करायचंय, याला सपोज x करायचं, कारण की हे माहिती नाही. ते फर्स्ट मेथडने आपण याचा आन्सर काढला. ओके, मग सेकंड मेथडने पहा के मेथड माहिती का, के व्हॅल्यू वापरतो आपण पहा. ओके, मग साइन ची व्हॅल्यू दिलेली sin theta is equal to 7/25. ओके, sin theta ची व्हॅल्यू दिलेली. फर्स्ट ऑपोजिट साइड इनटू हायपोटेनियस आणि आपणला काय ऍडजसंट साइड. ओके, मी या ठिकाणी बायोस्ट पायथागोरस, त्याच्या आधी काय करतो मी AB किती आहे 7k, AC किती आहे 25k and BC किती आहे क्वेश्चन मार्क, म्हणजे x सपोज करू आपण त्याला. ओके, बायोस्ट PT. ओके, बायोस्ट PT पायथागोरस थेरम माहिती आहे फॉर्म्युला काय, फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोस स्क्वेअर. फर्स्ट साइड कोण असेल मग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ओके, मग AB किती दिलेला आहे 7k चा स्क्वेअर प्लस सेकंड किती आहे BC x आहे तर x चा स्क्वेअर इज इक्वल टू AC किती दिलेला आहे 25k चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग 7k 7 चा स्क्वेअर काय तो 49k स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 25 चा स्क्वेअर 625k स्क्वेअर. ओके, मग ही व्हॅल्यू मागे जाईल, मागे जाताना काय म्हणते x स्क्वेअर इज इक्वल टू 625k स्क्वेअर. ही व्हॅल्यू मागे जाताना मायनस होऊन जाईल 49k स्क्वेअर. ओके, मग x स्क्वेअर इज इक्वल टू 625 मायनस 49 किती होऊन जाईल 756. ओके, सॉरी 576 किती होऊन जाईल 576k स्क्वेअर. ओके, मग x चा व्हॅल्यू काढायची होती ना, x चा स्क्वेअर काढायचा नाही म्हणून बाजूची संख्या कुठे चालली जाईल अंडर रूट मध्ये 576k स्क्वेअर. ओके, तर x इज इक्वल टू अंडर रूटचा बाहेर काय निघू शकतो 576 कोणाची व्हॅल्यू आहे 24 ची, म्हणजे x काय आला मग 24k आला. बरोबर, x ची व्हॅल्यू किती आली 24k. ओके, मग आपला काय या ठिकाणी आपल्याला काय व्हॅल्यू काढायची ती cos ची व्हॅल्यू काढायची. ओके, मग cos ची व्हॅल्यू कशी काढू शकतो, cos चा फॉर्म्युला काय आहे cos थीटा इज इक्वल टू A हिरो. ओके, आणि A हिरो म्हणजे कोण BC अपॉन AC. ओके, मग BC अपॉन AC, BC कोण आहे BC किती आहे देन BC x आहे, x म्हणजे किती आला आपण 24k आणि अपॉन ला AC किती आहे 25k, k गेट कॅन्सल, तर काय येऊ शकतो 24/25. बरोबर, म्हणजे cos थीटा इज इक्वल टू 24/25. ओके, हे पहा cos थीटा इज इक्वल टू 24/25 आणि cos थीटा इज इक्वल टू 24/25. म्हणजे cos थीटा म्हणजे दोघं मेथडने आपण जर व्हॅल्यू काढल्या या पद्धतीने लिहू शकतात आणि cos थीटाला असं पुट करा त्याने होऊन जाईल. बरोबर, म्हणजे फर्स्ट मेथड अँड सेकंड मेथड ही असेल मेथड सेकंड. ओके, आणि असेल मेथड फर्स्ट. ओके, दोघं मेथड कुठल्याही मेथड यूज करू शकतात. याच्यावर आपण टॅनची व्हॅल्यू काढता येते, व्यस्तता काढून देतो बाजूला व्यस्त. टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू कॉस साइन थीटाची व्हॅल्यू 7/25 and 24/25. 25 get cancelled. Tan theta is equal to 7/24. म्हणजे याच्यानुसार केलं तर असा आन्सर येते cos and tan, आणि याच्यानुसार केलं तर हे असा आन्सर cos and tan. बाकी व्हॅल्यू सेम, आन्सर सेम. ओके, मेथड कुठली इन्स्पेक्शन. सेकंड क्वेश्चन मध्ये पहा काय दिलेलं आहे
टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली, सेक थिटा काढायचं आणि कॉस थिटा दिलेलं. ओके, मग आयडेंटिटीज पाहिजे. आयडेंटिटीज मध्ये काय सांगितलं मी या ठिकाणी की टॅन थिटा दिलेला आहे, सेक थिटा फाइंड करायचं. कुठेतरी एक व्हॅल्यू दिलेली आणि एक फाइंड करायची. मग या ठिकाणी टॅन कुठे युज होतोय? सेकंड आयडेंटिटी मध्ये. सेकंड आयडेंटिटी मध्ये टॅन येतोय म्हणजे सेकची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे एक कुठली तरी सेक असेल तर टॅन फाइंड होईल आणि टॅन असेल तर सेक फाइंड होईल. ओके, मग आपण सेकंड आयडेंटिटी यूज करू. सेकंड आयडेंटिटी काय आपल्याकडे? काय सेकंड आयडेंटिटी? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा फ्रॉम आयडेंटिटी. आयडेंटिटी आली. ओके, मग आयडेंटिटी वरून आपण काय करणार? त्याची व्हॅल्यू पुट करणार. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर ची व्हॅल्यू काय? 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, देन 16 1 जा 16 प्लस 9. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 16 1 जा 16. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 16 1 जा 16 ने आपण ला काय येतो? 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा येतो. ओके, मग सेक स्क्वेअर थिटा, मग 16 प्लस 9 25 अपॉन 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग देयरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू. ओके, मग देयरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू. मग आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर नको आहे, फक्त सेक थिटा काढायचा होता म्हणून मी बाजूची संख्या पुढे टाकतो अंडर रूट मध्ये. अंडर रूट मध्ये काय झाला जाईल? 25 अपॉन 16. ओके, मग 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5 चा. देयरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 5 आणि 16 कोणाचा आहे? 4 चा. ओके, मग सेक थिटाची व्हॅल्यू येऊन गेली किती? 5 अपॉन 4. ओके, सेक थिटा आला, कॉस फाइंड करायचं. सिंपल आहे, याचा ऑपोजिट येतो. ओके, मग डायरेक्टली 1 अपॉन सेक काढला तरी चालणार किंवा डायरेक्टली याचा सिंपल सेक थिटाचा ऑपोजिट. ऑपोजिट काय जातो? सेक थिटाचा ऑपोजिट कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय? जसं सेक थिटा सेक थिटाची व्हॅल्यू जी होती. ओके, मग सेक थिटाची व्हॅल्यू जर समजा या ठिकाणी मी लिहून दाखवतो की सेक थिटा इज इक्वल टू. ओके, मग सेक थिटाची युरो ए असेल. ओके, तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय होती? ए युरो. ओके, मग याची सेक थिटा किती आला? 5/4 आलाय, तर कॉस काय होऊन जाईल? 4/5. ओके, मग कॉस थिटा इज इक्वल टू 4/5. अपोजिट केलं बस. क्वेश्चन नंबर सेकंड, एक्झाम्पल नंबर कॉट थिटा दिलेला आहे. कॉट थिटा दिलेला आयडेंटिटी मध्ये माहिती आपल्याला की कॉट थिटा म्हणजे कुठली थर्ड आयडेंटिटी यूज होईल. ओके, मग कॉट थिटा दिलेला आहे तर कॉसेक काढायचं आहे. मग कॉट आणि कॉसेक एका आयडेंटिटी मध्ये येतोय, थर्ड आयडेंटिटी मध्ये कॉट आणि कॉसेक येतोय. म्हणजे कॉटची व्हॅल्यू टाकली तर कॉसेक फाइंड होऊन जाईल. कॉसेकचा अपोजिट काय असतो? साइन थिटा पॉइंट असतो. ओके, देन मग सोल्युशन आयडेंटिटी नंबर थर्ड. काय थर्ड आयडेंटिटी? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थिटा. ओके, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस कॉसेक स्क्वेअर थिटा म्हणजे इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थिटा. ओके, देन आपण सोल्युशन. देन कॉट थिटाची व्हॅल्यू. ओके, 1 प्लस कॉट थिटा. कॉट थिटा किती आहे? 40/9 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू कॉसेक. कॉसेक दिलेला आहे का? नाही, मग कॉसेक स्क्वेअर थिटा जसाचा तसा लिहायचा. ओके, 1 प्लस 40 चा स्क्वेअर. ओके, किती होऊन जाईल? 40 चा स्क्वेअर 1600 आणि अपॉन 9 चा स्क्वेअर 81 इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थिटा. ओके, मग काय करणार? जी अपॉनची टर्म असते ती क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? 81 1 जा 81 प्लस 1600 अपॉन 81 जसाचा तसा इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थिटा. ओके, देन मग 81 प्लस 1600 म्हणजे काय होईल? 1681 अपॉन 81 इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थिटा. ओके, देयरफॉर कॉसेक स्क्वेअर थिटा. ओके, मग स्क्वेअर थिटा नको पाहिजे आपल्याला, फक्त कॉस थिटा फाइंड करायचं. मग बाकीची संख्या कुठे चालली जाईल? अंडर रूट मध्ये. 1681 अपॉन 81. ओके, मग 1681 कोणाचा स्क्वेअर असतो? ओके, मग 1681 देयरफॉर कॉसेक थिटा इज इक्वल टू 6181 कोणाचा असतो? 41 चा आणि 81 कोणाचा असेल? 9 चा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणाची व्हॅल्यू आली? कॉसेकची. आणि कॉसेकचा अपोजिट कोण असतो?
कॉस चा अपोजिट साइन असतो म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 9 वरती चालेल आणि 41 खाली 9/41. ओके व्हेरी सिंपल होतं. किती सिंपल आहे पहा. काय केलं आपण 1 + cot थिटा थर्ड आयडेंटिटी यूज केली. थर्ड आयडेंटिटी मध्ये कॉट ची व्हॅल्यू टाकली, त्याचा स्क्वेअर काढला, स्क्वेअर टाकला, मल्टिप्लिकेशन क्रॉस केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन ऍडिशन केलं, 1681 आला. 1681 पण आता त्याला ब्रॅकेट मध्ये टाकला म्हणजे काय कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू होती, फक्त कॉस काढायचा होता म्हणून ते अंडर मध्ये गेले. ओके अंडरचा बाहेर निघताना काय होणार 41 आणि 81 कोणाची व्हॅल्यू आहे 9 ची. ओके म्हणजे कॉस एक थिटा आला आणि त्याच्यावरून अपोजिट काढू शकतो साइन थिटा. सिंपल एक्झाम्पल 4 नंबरचा. ओके 4 नंबरचा एक्झाम्पल मध्ये पहा 5 sec थिटा दिलेला आहे, -12 cos sec थिटा दिलेला आहे आणि इज इक्वल टू 1. ओके त्याच्यावरून फाइंड करायचं आहे sec थिटा, cos थिटा आणि sin थिटा. तीन व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत आपल्याला. ओके तीन व्हॅल्यू कोणत्या तीन व्हॅल्यू असतील, एक sec थिटा, दुसरा असेल cos थिटा आणि तिसरा असेल sin थिटा. मग आपल्याला या ठिकाणी जे व्हॅल्यू दिलेलं असेल याला आधी कुठली आयडेंटिटी यूज करता येईल. ओके त्याच्यासाठी बघू आपण ते आयडेंटिटी यूज करण्यासाठी सोल्युशन आधी सिम्प्लिफाय करा तेव्हा आयडेंटिटी यूज करता येईल आपल्याला. ओके मग सिम्प्लिफाय करताना पहा 5 sec थिटा -12 cos sec थिटा इज इक्वल टू 0. ओके ही व्हॅल्यू पूर्ण मागे टाकून द्या म्हणजे काय होईल 5 sec थिटा इज इक्वल टू मायनस हे मागे जाताना काय होईल प्लस होऊन जाईल इज इक्वल टू 12 cos sec थिटा अपॉन ला टाकून द्या आणि इकडची 12 अपॉन ला टाका म्हणजे काय होऊन जाईल 5 चा अपॉन ला कोण येऊन जाईल 12 अँड इज इक्वल टू cos sec थिटा अपॉन ला काय येऊन जाईल sec थिटा. ओके मग याचं व्हॅल्यू फाइंड करू. ओके आता व्हॅल्यू म्हणजे काय त्याला फॉर्म्युले असते. फॉर्म्युला म्हणजे कोण या ठिकाणी पहा cos x चा फॉर्म्युला काय असतो cos sec थिटा इज इक्वल टू 1 अपॉन sin थिटा अँड sec थिटा चा फॉर्म्युला असतो 1 अपॉन cos थिटा. ओके यूज करायचा 5 अपॉन 12 इज इक्वल टू cos x चा जागेवर काय येईल 1 अपॉन sin थिटा अपॉन ला sec चा जागेवर येईल 1 अपॉन cos थिटा. ओके मग आता अपॉन ला आली संख्या इज इक्वल टू 5 अपॉन 12. ओके आता यांचं काय करणार जी अपॉन थिटा मग ती मल्टिप्लाय ला जाते म्हणून मी या ठिकाणी असं लिहितो की 5 अपॉन 12 इज इक्वल टू 1 अपॉन sin थिटा आणि ही पूर्ण टर्म कुठं चालले मल्टिप्लाय ला. मल्टिप्लाय केली तर काय न्यूमरेटर डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटर न्यूमरेटर 1 अपॉन cos होतं तर cos अपॉन होऊन जाईल काय होऊन जाईल cos अपॉन 1. cos अपॉन 1 ला मी त्या ठिकाणी काय लिहू शकतो फक्त cos लिहू शकतो. ओके मग यांचं मल्टिप्लिकेशन करत असताना काय करू शकतो 5 अपॉन 12 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय cos थिटा काय म्हणजे cos थिटा आणि अपॉन ला sin थिटा. ओके अजून परत फॉर्म्युला कोणाचा की sin थिटा अपॉन cos थिटा कोणाची व्हॅल्यू आहे cos थिटा अपॉन sin थिटा कोणाची व्हॅल्यू आहे cos थिटा अपॉन sin थिटा cot थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे cos थिटा अपॉन sin थिटा cos थिटा cot थिटाचा. ओके देन की cot थिटा इज इक्वल टू sin cos अपॉन sin काय येतोय cot आणि पाय बाय 12. ओके cot फाइंड झाला. cot वरून cot चा ऑपोजिट काय असतो tan थिटा असतो. tan थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5 म्हणजे tan ची पण व्हॅल्यू मिळते. म्हणजे या ठिकाणी काय होतंय tan थिटा पण फाइंड झाला आणि cot पण फाइंड झाला. ओके आपल्याला फाइंड काय करायचं होतं sec फाइंड करायचंय, cos फाइंड करायचंय, sin फाइंड करायचंय पण याच्यापैकी काय झाला cot आणि tan फाइंड झालेला आहे पण sec cot cos किंवा sin फाइंड झालेला नाही. ओके मग काय करणार आपण आता याच्यातून रूल यूज करायचे. ओके cot फाइंड झाला किंवा tan फाइंड झाला मग tan ची आयडेंटिटी पण यूज करू शकतात किंवा cot ची आयडेंटिटी पण यूज करू शकतात. पण या ठिकाणी tan ची आयडेंटिटी यूज केली तर sec फाइंड होऊ शकतो म्हणजे सेकंड आयडेंटिटी यूज करू. ओके फ्रॉम आयडेंटिटी काय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा फ्रॉम आयडेंटिटी. ओके आयडेंटिटी यूज करतोय. ओके मग आयडेंटिटी यूज करत असताना 1 प्लस tan ची व्हॅल्यू काय काढली आपण 12 अपॉन 5 त्याच्या ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू sec
स्क्वेअर थिटा. ओके 1 प्लस 12 चा स्क्वेअर. ओके 12 चा स्क्वेअर काय तो 144 आणि 5 चा 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके मग 25 1 जा 25 क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ना आपण. 25 1 जा 25 प्लस 144 अपॉन 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके 144 प्लस 25 काय होतील 9 6 आणि 169 अपॉन 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग आपल्याला सेक स्क्वेअर थिटा भेटला. मग सेक फाइंड करायचं आहे ना. मग देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ याचा सेक स्क्वेअर होता स्क्वेअर निघून गेला तर पाहिजेची संख्या कुठे चालली जाईल अंडर रूट मध्ये 169 अपॉन 25. ओके 25 सेक थिटा इज इक्वल टू 169 कोणाचा स्क्वेअर असतो 13 चा आणि 25 कोणाचा आहे 5 चा म्हणजे सेक ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. ओके मग सेक चा अपोजिट काय असतो देअरफॉर सेक ची व्हॅल्यू भेटली. सेक चा अपोजिट कोण असतो कॉस म्हणजे कॉस किती आला मग कॉस थिटा इज इक्वल टू 5 अपॉन 30. ओके म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काय सांगितलं कॉट थिटाची व्हॅल्यू भेटली टॅन ची व्हॅल्यू भेटली सेक ची भेटली आणि कॉस ची भेटली. सेक झाला कॉस झाला फाईन. ओके आता साइन फाईन करायचंय. मग साइन साठी काय यूज करणार कुठली आयडेंटिटी यूज करणार आपण साइन साठी फर्स्ट आयडेंटिटी काय जेणेकरून आपल्याकडे काय साइन फाईंड करायचंय आणि हा आहे काय कॉस थिटा. फाईंड करू सेकंड आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके फ्रॉम आयडेंटिटी काय आली ही आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे नाही. साइन स्क्वेअर थिटा जसाचा तसा कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती येते 5 अपॉन 13 आणि ब्रॅकेट स्क्वेअर कारण की कॉसचा स्क्वेअर होता ना फक्त कॉसची व्हॅल्यू आहे. ओके इज इक्वल टू 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस 5 चा स्क्वेअर 25 आणि 13 चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू 1. ही पूर्ण व्हॅल्यू मागेच आहे म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 minus 25 upon 169. Okay, now sin square theta is equal to 169 169 minus 25 upon 169. Now sin square theta is equal to 169 मधून 25 गेले 144 upon 169. ओके मग साइन स्क्वेअर थिटा आहे ना फक्त आपल्याला काय फाइंड करायचं आता साइन थिटा फाइंड करायचं आहे. मग साइन थिटा इज इक्वल टू बाकीची व्हॅल्यू अंडर रूट मध्ये चालली जाईल 144 अपॉन 169. साइन थिटा इज इक्वल टू 144 कोणाचा स्क्वेअर आहे 12 चा आणि 169 13 चा म्हणजे साइन ची पण व्हॅल्यू. ओके पहा काय फाइंड करायचं होतं सेक थिटा आला सेक थिटाची व्हॅल्यू सेक थिटा. ओके कॉस फाइंड करायचा होता कॉस थिटा. ओके अँड साइन थिटा फाइंड करायचा होता साइन थिटा. म्हणजे आपल्याला काय करू शकतो आपण पहिले काय केलं मी यांचं जी मायनस टर्म होती ती मागे टाकली प्लस झाली. प्लस झाल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकलं म्हणजे अपॉन मल्टिप्लायची टर्म अपॉनला घेऊन आला मग अपॉन आली. ओके अपॉन आल्यानंतर या ठिकाणी काय कॉस सेक थिटाच्या जागेवर मी 1 अपॉन साइनचा फॉर्म्युला यूज केला आणि सेक थिटाच्या जागेवर 1 अपॉन कॉसचा फॉर्म्युला यूज केला. ओके आल्यानंतर या ठिकाणी काय होते अपॉनची टर्म मल्टिप्लायला जाते म्हणून ती अपॉनची टर्म 1 अपॉन कॉस होता मल्टिप्लायला जात असताना न्यूमरेटर डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो बरोबर. म्हणजे ही काय असेल 1 अपॉन कॉस होता तर बाहेर जाताना काय झालं कॉस अपॉन 1 म्हणजे मागे जाताना काय झालं कॉस अपॉन 1. ओके 1 लिहिला नाही लिहिला तरी चालतो. ओके मग साइन 1 मल्टिप्लाय बाय कॉस काय झाला कॉस अपॉन साइन. ओके आणि कॉस अपॉन साइन कोणाची व्हॅल्यू असते कॉटची म्हणजे कॉट इज इक्वल टू काय आला 5 अपॉन 12. ओके मग कॉटची व्हॅल्यू आली तर टॅनची अपोजिट असते 5 अपॉन 12 असेल तर 12 अपॉन 5 होऊन जाईल म्हणजे कॉट आणि टॅन दोघं आले. ओके मग त्याच्यानंतर काय करायचंय टॅन ही आयडेंटिटी कुठली की जेणेकरून टॅनचा यूज करून सेक काढू शकतो. मग टॅन साठी आयडेंटिटी होती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. फ्रॉम आयडेंटिटी यूज केले आणि त्याचं सोल्युशन केलं. तसंच आपण त्याच्यानंतर फर्स्ट आयडेंटिटी यूज केली. फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि फर्स्ट आयडेंटिटी नुसार साइनची व्हॅल्यू काढली आणि सेकंड आयडेंटिटी नुसार सेक आणि कॉस काढला. ओके सोपं एक्झाम्पल होतं. टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली. ओके टॅन थिटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय करायची ही जी व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे साइनची व्हॅल्यू काढायची कॉसची काढायची सेकची काढायची कॉसेकची काढायची आणि याच्यात पुट करायची आणि हे सॉल्व्ह करून दाखवायचं.
म्हणजे पुट करायचे आणि ते एक्झाम्पल काढायचं सॉल्व दी व्हॅल्यू. ओके, सॉल्व दी व्हॅल्यू म्हणजे काय, टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. काय ते टॅन थिटाची व्हॅल्यू, टॅन थिटा इज इक्वल टू 1. फाइंड काय करायचंय, साइन थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, कॉस थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, सेक थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड कॉसेक थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, हे चारही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आणि फाइंड केल्यानंतर त्याच्यात पुट करायचं. ओके, मग काय करणार, पहिले टॅन थिटा आहे म्हणजे सेक पण फाइंड करायचे. कुठली आयडेंटिटी यूज होईल, सेकंड आयडेंटिटी काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, सेकंड आयडेंटिटी. ओके, मग सेकंड आयडेंटिटी मध्ये टॅनची व्हॅल्यू दिलेली, काय दिलेली आहे, टॅन स्क्वेअर, देन आयडेंटिटी. ओके, टॅन स्क्वेअरच्या जागेवर टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू काय, 1 आणि 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा असं लिहू डायरेक्टली की 1 प्लस 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, 1 प्लस 1 काय होऊन जाईल, 2 होऊन जाईल, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. मग आपल्याला फाइंड काय करायचंय, सेकची व्हॅल्यू फाइंड करायची. मग सेक थिटा इज इक्वल टू अंडर ऑफ 2 आणि अंडर ऑफ 2 गेला म्हणजे रूटचा बाहेर निघू शकत नाही, म्हणजे सेकची व्हॅल्यू आली. कोणाची व्हॅल्यू आली, सेकची. ओके, मग सेकचा अपोजिट कॉस असतो, म्हणजे कॉसची व्हॅल्यू डायरेक्ट फाइंड करू शकतो आपण. ओके, सेकचा अपोजिट काय असतो, कॉस, म्हणजे कॉस काय म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 1 अंडर ऑफ 2 आहे म्हणजे 1 ला 1 असेल. ओके, 1 अपॉन अंडर ऑफ 2 लिहून टाकू, बरोबर की नाही. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली, मग 1 अपॉन अंडर ऑफ 2. ओके, सेकची व्हॅल्यू काय होती, 2 होती, म्हणजे अंडर रूट 2 अपॉन 1 होता. अंडर रूट 2 अपॉन 1 ला मी कॉसचा जागेवर काय लिहू शकतो, 1 अपॉन अंडर रूट 2. ओके, कॉस झाला फाइंड. ओके, सेक. आता साइन फाइंड करायचंय, म्हणजे कॉस आला तर साइन फाइंड होऊ शकतो. आयडेंटिटी फर्स्ट यूज करायची. ओके, मग काय आयडेंटिटी फर्स्ट, काय, साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग कॉसची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, मग साइनची व्हॅल्यू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस काय 1 अपॉन अंडर ऑफ 2 आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके, मग साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि अंडर रूट 2 चा स्क्वेअर, अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 2 काय होऊन जातो, 2 होतो, इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन 2 येते. ओके, मग 1 अपॉन 2 मागे जाईल, मागे जाताना काय होऊन जाईल, मायनस 1 मायनस 1 अपॉन 2. ओके, देन मग साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, ओके, 2 1 जा 2 मायनस 1 अपॉन 2. ओके, मग साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 मायनस 1 1 अपॉन 2. मग साइन थिटा काय येऊ शकतो, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन 2 अंडर रूट मध्ये जाईल. ओके, मग अंडर रूट मध्ये गेला तर साइन थिटा काय येऊ शकतो, साइन थिटा इज इक्वल टू 1 तर अंडर रूटचा बाहेर निघू शकतो, कारण की 1 चा स्क्वेअर 1 असतो पण 2 चा स्क्वेअर नसतो, म्हणून 2 चा स्क्वेअर नसल्या कारणाने अंडर रूट मध्येच 2 आहे, म्हणजे साइन थिटा सुद्धा फाइंड झाला. ओके, साइन थिटा आणि कॉस थिटा सेम आला. ओके, देन साइन आणि कॉस सेम असतात. ओके, त्याच्यानंतर पहा, आता साइनचा अपोजिट काय असतो, कॉसेक असतो, म्हणून कॉसेक फाइंड करू. कॉसेक थिटा इज इक्वल टू 2 अपॉन अंडर रूट 2 अपॉन 1, म्हणजे काय म्हणजे कॉसेक अंडर रूट 2. ओके, ते व्हॅल्यू घ्यायचं आणि याच्यात पुट करायचं. काय इक्वेशन आपल्याकडे, पुटिंग द व्हॅल्यू, पुटिंग द व्हॅल्यू. ओके, कशामध्ये पुट करणार, साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कॉसेक थिटा. ओके, याच्यात पुट करायचं. पुट करत असताना साइन थिटाची व्हॅल्यू, साइन थिटा काय होता 1 अपॉन अंडर ऑफ 2 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू, कॉस किती होता 1 अपॉन अंडर ऑफ 2 अपॉन सेकची व्हॅल्यू, सेक किती होता, सेकची व्हॅल्यू अंडर ऑफ 2 प्लस अंडर ऑफ 2. ओके, यांची व्हॅल्यू पुट केलेल्या अंडर 2 कॉमन निघून जाईल, म्हणजे काय 1 प्लस 1. ओके, 1 प्लस 1 आणि अंडर रूट 2. ओके, आणि अपॉनला काय अंडर रूट 2 अंडर रूट 2 होऊन जाते. ओके, मग ही व्हॅल्यू मल्टिप्लायला जाईल. मग मल्टिप्लायला जात असताना काय होतं
की 1 प्लस 1 2 आणि अपॉन ला काय येईल अंडर रूट 2. ओके, ही व्हॅल्यू मल्टिप्लाय लागली तर मल्टिप्लाय बाय 2 अंडर रूट 2. ओके, मग इज इक्वल टू 2 अपॉन अंडर रूट 2 अँड अंडर रूट 2 मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल 2 होऊन जाईल आणि मल्टिप्लाय हा 2 च्या सजा तसा. ओके, मग 2 अपॉन 2 मल्टिप्लाय टू 4. ओके, 1 जा 2 जा 1 अपॉन 2 1 अपॉन 2 येते 1 अपॉन 2 असं लिहू शकतो आपण. 1 अपॉन 2 कोणाची व्हॅल्यू येते साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कॉसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन